कोणाचं वचन काढणार? हम लोग निकालेंगे लूक अध्याय 15, आपण काढणार लूक अध्याय 15, लूक चैप्टर 15 अध्याय 15 और उसका 17 से आणि त्याचं वचन 17 पासून 17 से लेके 21 तक। आणि 17 पासून ते 21 पर्यंत। लूक चैप्टर 15 लूक अध्याय 15 17 to 21। त्याचं वचन 17 ते 21। जब वो अपने आप में आया तब कहने लगा, मेरे पिता के कितने मजदूरों को भोजन और अधिक रोटी मिलती है और मैं यहाँ भूखा मर रहा हूँ। मैं अब उठकर अपने पिता के पास जाऊँगा और उससे कहूँगा कि पिताजी, जो मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है, अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाओ, मुझे एक मजदूर के समान कर ले। तब वो उठकर अपने पिता के पास चला और अभी वो दूरी था, उसके पिता ने उसे देखकर तरस खाया, दौड़कर उसे गले लगाया और बहुत चूमा। पुत्र ने उससे कहा, पिताजी, मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है, अभी इस योग्य नहीं रहा कि मैं तेरा पुत्र कहलाऊं। नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे। मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घ्यावेस मी योग्य नाही, आपल्या एका मोलकराप्रमाणे मला ठेवा। मग तो उठून आपल्या बापाकडे गेला, तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले, त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले। मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही। आमीन। हम प्रार्थना करें। आपण प्रार्थना करू। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते हैं वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, वचन का अर्थ समझने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हम देखते हैं कि जैसे यीशु मसीह के पास चुंगी लेने वाले और पापी उसके पास आते थे और उसका वचन सुनते थे। तर प्रियांना आपण इथं बघतो की जसे जकातदार म्हणजे कर घेणारे आणि पापी लोक त्याच्याकडे यायचे आणि त्याचं वचन ऐकायचे। तो शास्त्री और फरीसी इस विषय को देखकर कुड़कुड़ाने लगे आणि शास्त्री आणि फरीसी या विषयावरती ऐकून कुरकुर करायला लागले। वो देखकर उन्हें अच्छा नहीं लगता था आणि हे सर्व बघून त्यांना आवडायचं नाही, क्योंकि वो शास्त्री और फरीसी चुंगी लेने वालों को, पापी लोगों को पापी कहते थे। कारण की शास्त्री आणि फरीसी जे जकातदार होते कर घ्यायचे आणि त्या लोकांना ते पापी म्हणायचे। उनके साथ उठते बैठते नहीं थे आणि ते त्यांच्यावर उठायचे बसायचे उनसे नाही, दूर रहते थे, त्याच्यापासून ते लांब राहायचे, उन पर दोष लगाते थे त्याच्यावरती दोष और लावायचे उनसे कोसों दूर थे। आणि त्याच्यापासून कोसो लांब राहायचे। लेकिन यीशु मसीह उनमें थे, परंतु प्रभू येशूने असं केलं तर त्यांच्यामध्ये बसायचा उन्हीं में बैठकर खाना खाते थे। आणि प्रभू येशू त्यांच्यामध्ये बसून जेवायचा। तो इसीलिए उन्होंने पूछा कि ऐसा तू क्यों करता है, आणि म्हणून शास्त्री पुरुषाने विचारले की असं तू का करतोस तू उनमें क्यों बैठता है। आणि तू त्या लोकांमध्ये का तो बसतोस। यीशु ने यहाँ एक बात बताई कि खोई हुई भेड़ अगर पश्चाताप करती है, मन फिराती है, तो फिर उसे उसके साथ उठना, उसके साथ बैठना, उसके साथ खाना खा सकते हैं। तर प्रभूने एक गोष्ट सांगितलेली आहे ते म्हणजे की जर हरवलेलं मेंढरू जर पश्चाताप करतं, पुन्हा देवाकडे येतं, त्याच्याबरोबर बसतं, त्याच्याबरोबर खाणं पिणं करायचं। तो परमेश्वर के राज्य में पश्चाताप बहुत जरूरी है। तर प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये पश्चाताप खूप महत्त्वाचा आहे। जैसे चुंगी लेने वाले और जैसे यहाँ लिखा है जो पापी जो यीशु के पास आते थे, तो क्या वो शास्त्री और फरीसी से बढ़कर पापी थे? तर प्रियांनो, जसं इथं आपण बघितलं की पश्चाताप करणारे जकातदार आणि पापी जे येशूकडे यायचे, तर ते शास्त्री आणि फरीसींपेक्षा खूप मोठे पापी होते। नहीं, समान थे। परमेश्वर की नजर में सब पापी है आणि समान होते, देवाच्या नजरेत सर्व मनुष्य पापी बाइबल आहेत। में लिखा है कि कोई धर्मी नहीं, कोई पवित्र नहीं। आणि बायबलमध्ये लिहिण्यात आलेलं आहे की कोणी नीतिमान आहे, कोणी पवित्र नाही। तो फिर इनको परमेश्वर ने क्यों इनके साथ उठा बैठा, लेकिन शास्त्री और फरीसियों के साथ उठ बैठ नहीं किया। परंतु का प्रभू येशू जकातदार आणि पापी लोकांबरोबर बसला उठला, परंतु तो शास्त्री आणि फरीसांबरोबर बसला नाही, उठला नाही? क्योंकि चुंगी लेने वाले और पापी पश्चाताप किया, लेकिन शास्त्री और फरीसियों ने पश्चाताप नहीं किया। कारण की जकातदार आणि पापी लोकांनी पश्चाताप केला, त्यांनी आपलं जीवन बदललं, परंतु शास्त्री आणि फरीसांनी पश्चाताप नाही केला आणि त्यांनी आपलं जीवन नाही बदललं। वो उन चुंगी लेने वालों में बैठता था जो माफी मांगते थे, तो त्या जकातदार लोकांमध्ये बसायचा ज्यांनी माफी मागितलेली। वो उन पापियों में बैठता था जिन्होंने अपने पाप कबूल किए थे। तो त्या पापी लोकांमध्ये बसायचा ज्यांनी आपले पाप स्वीकार केले, कबूल लेकिन केले। शास्त्री और फरीसी वो पापी है, वो कबूल ही नहीं करते थे। उन्हें ऐसा लगता ही नहीं था कि हम पापी हैं, हम तो पढ़े लिखे हैं, ज्ञानी हैं, हम सेवक हैं, मंदिर के पुजारी हैं, हमें क्या जरूरत है माफी मांगने की।
आणि शास्त्री आणि पुरुष हे स्वीकारच करत होते की ते पापी आहे, ते कठोर होते आणि ते म्हणायचे की आम्ही एवढे शिकलेले आहोत, आम्ही एवढे बुद्धिमान आहोत, या मंदिराची सेवा आम्ही करतो, आम्हाला काय गरज आहे माफी मागायची, आम्ही थोडे पापी आहेत. उन्हें तो धर्मशास्त्र मालूम था, आणि त्यानंतर नियमशास्त्र मालूम वो होतं परमेश्वर की भक्ति करते थे, आणि ते देवाची भक्ती करायचे तो चुंगी लेने वाले और पापियों से ज्यादा करते थे। आणि ते जकात आणि पापी लोकांपेक्षा जास्त भक्ती करायचे. इसीलिए उन्हें ऐसा लगता था भक्ति करने वाले पापी नहीं है। आणि म्हणून त्यांना वाटायचं की जे कोणी देवाची परमेश्वराची भक्ती करतात ते पापी असू शकत नाही. संसार में भक्ति न करने वाले गलतियां करते हैं, उनसे पाप होते ही है। आणि जगामध्ये देवाची भक्ती करणारे भक्ती न करणारे ते सगळे मनुष्यच आहेत आणि सगळ्या चुका होतात, पाप होतात. परमेश्वर यहाँ एक बात इस जो 15वें अध्याय में कहता है कि इंसान इस संसार में भक्ति करो, भक्ति नहीं करो। सब इंसान जब तक वो मन नहीं फिराता, क्योंकि इंसान है उससे गलतियाँ होगी, वो गिरेगा, लेकिन वो उठना जरूरी है। गिराए तो उसमें पड़े हुए नहीं रहना है, उठना और परमेश्वर के पीछे आना, माफी मांगना ये जरूरी है। तर प्रिय देव इथं आपल्याला सांगतो की या जगामध्ये सर्व माणसं देवाची भक्ती करणारी, भक्ती न करणारे सगळे मनुष्य पापी आहेत आणि मनुष्य त्यांच्याकडून चुका होणारच. असं नाही की जो भक्ती करतो त्याच्याकडून चुका नाही होणार, पण तो चुका झाल्याच्या नंतर आपल्याला पश्चाताप करणं, त्या पापापासून मन फिरवणं, तिथंच पडून न राहणं, परंतु उठणं आणि देवाजवळ येणं सगळ्यात सिर्फ यीशु के पास आना काफी नहीं होता, पर यीशु के पास आकर माफी मांगना भी जरूरी होता है। आणि फक्त येशूजवळ येणं पुरेसं नाही, परंतु येशूजवळ आल्यानंतर आपल्या पापाची कबुली करण्याची, माफी मागणं पण गरजेचं तो आहे. इसीलिए यीशु मसीह ने उड़ाऊ पुत्र का एक दृष्टांत लिया। आणि म्हणूनच प्रभू येशूने उदय मुलाचा एक दाखला घेतला. अब यहाँ देखते हैं, आप सबको तो उड़ाऊ पुत्र के बारे में मालूम ही है। आणि तुम्हाला सगळ्यांना उदय पुत्राबद्दल तर माहितीच आहे. एक धर्मी व्यक्ति, उसके 2 पुत्र। आणि एक नीतिमान व्यक्ती, त्याला 2 मुलं होते. छोटे बेटे ने कहा मेरी संपत्ति दे दो, आणि लहान मुलगा म्हणला की माझी सगळी संपत्ती मला द्या. उसने कुछ दिनों के बाद संपत्ति ले ली, आणि काही दिवसांनी त्याने सगळी मालमत्ता घेतली, उसका हिस्सा ले लिया, त्याने स्वतःचा वाटा घेतला दूर देश चला गया, आणि लांब देश निघून गेला. दारू पीना, दारू पिणं, बुराई करना, वाईटपणा करणं, व्यभिचार करना, व्यभिचार करणं, पत्ता खेलना, आणि पते खेळणं, ऐसे बहुत सारे गंदे गंदे काम कर कर आणि खूप सारे खराब खराब काम करून सारा पैसा उड़ा दिया। आणि सगळे पैसे उचलून टाकले. जब वो खाली हो गया, आणि जेव्हा तो खाली झाला, पैसा नहीं रहा, पैसे नाही उस राहिले समय उस देश में अकाल पड़ गया, आणि त्याच वेळेस त्या देशामध्ये दुष्काळ पडला खाने की हालत उसकी हो गई, आणि त्याचे खाण्याचे वांदे झाले. फिर वो काम करने लगा, नंतर तो काम करायला काम नहीं लागला. मिल रहा था, काम पण भेटत नव्हतं इसीलिए उसने सुअरों को चराने का काम किया। आणि म्हणून त्यांनी डुकरे चालायचं काम केलं. अभी खाना वो जो आदमी था, जो सुअर बचेंगे वो तुम खाना है, आणि त्या माणसाने सांगितलं की डुकर खाऊन जे उरत ते तुम्ही खायचे, क्योंकि अकाल था ना। त्याची दुष्काळ होता. तो वो सोचा चलो सुअर जो खाएंगे, जो बचेगा मैं खा लूंगा। आणि त्याने विचारलं जाऊ दे, डुकरांनी सोडलं तर जे काही जेवण असेल ते तरी मी लेकिन खाईन. सुअर है वो क्या छोड़ेंगे, आणि ते डुकर आहे ते काय जेवण सोडतील, कुछ एक दाना भी नहीं छोड़ते तो। आणि ते एक दाणा पण मध्ये सोडत नाही. इस रीति से वो भूखा रहने लगा आणि अशा पद्धतीने तो उपाशी राहला. और ऐसे कई दिन गए आणि असे खूप दिवस गेले और एक दिन वो अपने आप में आया आणि एक दिवस तो शुद्धीवर आला. और अपने आप में आने के बाद वो सोचने लगा कि अरे मेरे पिता को, उसको अपने पिता की याद आने लगी। आणि ज्यावेळेस तो शुद्धीवर आला तर त्याच्या वडिलांच्या घरची त्याला आठवण आली मेरे पिता कितना अच्छा है, की माझा वडील किती मेरा चांगला पिता आहे, कितना प्यारा है, माझा वडील किती प्रेमी मुझे आहे, इतना पैसा दिया, मला एवढे पैसे मुझे दिले, कितना संभालता था। मला किती चांगलं अभी सांगायचं. आप सबको तो अनुभव ही है तुम्हाला सर्वांचा अनुभव कि घ्या. आपके घर में, अभी आपके घर में जो सबसे छोटा होता है उसको कितना प्यार किया जाता है, आणि तुमच्या घरामध्ये सगळ्यात लहान असलेला किती लाड केला जातो, भेट केला जातो, बताइए। सांगा. जो सबसे घर में छोटा होता है आणि तो सगळ्यात घरात लहान असतो, उसको सबसे ज्यादा केयरिंग, त्याला सगळ्यात जास्त सांभाळलं काम काम करने नहीं देते, काम पण त्याला काही देत ख्याल नाही. करने देते। अभी मैंने तो यही अनुभव लिया है, घर में जो सबसे छोटा होता है उसको सबसे ज्यादा प्यार मिलता है, आणि मी तर हाच अनुभव घेते की घरात जो सगळ्यात लहान असतो त्याला सगळ्यात जास्त वो प्रेम. काम नहीं देते उसको, त्याला काही काम देत नाही और सब कुछ उसको जो मांगेगा देते हैं। आणि तो तोंडाने जे काही मागत ते उसे सगळं वो मी सारी करतो. बातें याद आने लगी आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवण और वो लागतात. सोचने लगा कि अरे मेरे पिता के लायक का मैं नहीं रहा, आणि तो विचार करला की आता माझ्या पिताच्या योग्यतेचं मी नाही इतने आहे. अच्छे पिता को मैंने धोखा दिया। आणि एवढ्या चांगल्या वडिलांना मी धोका दिला. बहुत दुख लगा उसको, त्याला खूप दुःख झालं. इसलिए उसे ये याद आने लगा कि मेरे पिता के बहुत सारे मजदूर हैं आणि म्हणून त्याला हे आठवलं की माझ्या पित्याकडे खूप सारे मोलकरी आहे और वो मजदूर मेरा पिता उनको खाना देता है, आणि माझा वडील त्यांना जेवण देतो. तो क्यों ना मैं मजदूरों के समान पिता के पास काम करूं। आणि का ना आता मी मजदूर सारखं आपल्या वडिलांकडे काम करू. तो मैं क्या करूंगा, मी काय करेन, 18वें वचन में लिखा है, 8व्या वचनात लिहिलंय, हाँ, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. हाँ, उसने ऐसा नहीं कहा कि पिताजी मैं आपका बेटा हूँ, मुझे वापस ले लो। आणि तो असं नाही म्हणला की
वडील बाबा मी तुमचा मुलगा आहे मला पुन्हा घ्या. या उसने ऐसा सोच नहीं लाया कि उसने ऐसा कहा कि मुझे मुझे नौकरी पे ले लो. किंवा असं नाही म्हणलं की मला तुमच्याकडे विनंती करून नाही म्हणलं की मला तुमच्याकडे नोकरी ठेवा. खाने की बड़ी मजबूरी हो गई है, मला तर काही अन्नधान्य नाही, मला खायला काय नाही, तो आप मुझे नौकर बोल के रख लो. तुम्ही मला एक मुलगाही म्हणून ठेवा. ऐसा उसने नहीं किया. असं त्यांनी नाही केलं. उसने क्या सोचा? त्यांनी काय विचार केला? उसने कहा फिर से आता. मी उठून आपल्या बापाकडे जाईन हाँ, मैं अपने पिता के पास जाऊंगा व त्याला म्हणेन, और मेरे पिता से कहूंगा, बाबा पिताजी मी स्वर्गाविरुद्ध मैंने परमेश्वर के विरुद्ध व तुमच्या विरुद्ध और तेरे विरुद्ध पाप केले आहे. पाप किया है. यानी उसने सबसे पहला उसने अपने आप में आने के बाद उसको मालूम पड़ा कि उसने जो गलती किया है, पाप किया है, वो परमेश्वर के विरुद्ध भी किया है और पिता के विरुद्ध. तो उसने अपने पाप को कबूल करने का निर्णय लिया. तर ज्यावेळेस तो शुद्धीवर आला तर सर्वप्रथम त्याला कळालं की मी देवाच्या विरुद्ध पाप केलेले आहे आणि त्यासोबत माझ्या वडिलांच्या पण विरुद्ध पाप केलेला आहे. म्हणून त्यांनी स्वतःची पापे कबूल करण्याचा निर्णय घेतला. तो 20 वचन में हम पढ़ते हैं. तर 20 वर्षांना आपण वाचतो, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याची मुठी घेतली. अभी हम देखते हैं कि पिता ने तो ऑलरेडी देखा कि वही मेरा बेटा है, दौड़ कर गया, उसको गले लगाया, उसे चूमा, तो सेटलमेंट तो हो गया था ना. सेटलमेंट हो गई थी ना. पिता ने तो एक्सेप्ट कर लिया था ना. दोघांमध्ये समझोता झाला होता. वडिलांनी त्याला स्वीकार केलेला, बिना माफी मांगे. न माफी मागून त्याला स्वीकार केलं. फिर भी देखो, तरी सुद्धा बघा यीशु मसीह ने इस दृष्टांत में कहा कि वो जब अपने पिता के पास गया, पिता ने उसे गले लगाया, उसे चूमा, फिर भी 21 वचन कहता है, मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. उसने सिर्फ सोचा नहीं, उस गांव में रहते समय, उस दूर देश में रहते समय सिर्फ सोचा नहीं, परंतु उसने कार्य में भी किया कि पिताजी मैंने स्वर्ग के विरुद्ध यानी परमेश्वर के विरुद्ध और आपके विरुद्ध पाप किया है. अब मैं इस योग्य नहीं रहा कि आपका पुत्र कहलाऊं, मुझे माफ करो. तो हमें ये प्रभु यीशु हमें यहाँ इस अध्याय के द्वारा हमें ये सिखाता है कि शास्त्रियों और फरीसियों के बीच में जो बैठता था यीशु, वो उन लोगों में बैठता था जिन्होंने माफ़ी मांगी है. आणि म्हणूनच तो असा विचार करत नाही बसला की मी विचार करून फक्त मनात तसाच नाही बसला, पण तो धावत वडिलांकडे गेला. वडिलांनी त्याला स्वीकार करून पण त्या मुलाने काय केलं, देवाच्या विरुद्ध आणि मी तुमच्या विरुद्ध पाप केले आहे अशी माफी मागितली, आपले पाप कबूल केले आणि म्हणला की आता मी तुमचा मुलगा म्हणून केल्यास योग्य नाही. तर प्रियनो, ज्या प्रभू येशू ज्या जगात आणि पापी लोकांमध्ये बसायचं तर ते त्या लोकांमध्ये बसायचं ज्यांनी आपली पापे स्वीकार केली आणि पश्चाताप केला आणि पापापासून मन फिरवले. और आज इस दृष्टांत से प्रभु हमें भी यही सिखाता है, भले सामने वाला आपसे कितना भी अच्छा व्यवहार करता हो, आपके माँ बाप भी आपके साथ कितने भी अच्छा व्यवहार करते हो, आपने जिसको भी हर्ट किया है, जिसका नुकसान किया है, वो आपके साथ कितना भी अच्छा बात करता हो, तो भी बिब्लिकली बाइबल के अनुसार यीशु हमें बताता है कि हम सिर्फ अपने मन में ही नहीं कहे कि मैंने गलती किया, परंतु माफ़ी मांगना ये बहुत ज़रूरी है. तर प्रियनो, या दृष्टांताद्वारे देव आज आपल्याला शिकवतोय की आपल्याशी किती कोणी चांगला व्यवहार करत असं तुम्ही ज्या लोकांना तुम्ही हर्ट केलंय, त्यांना दुखवलेलं आहे, फक्त मनात विचार नाही करून बसायचा, पण तू त्यांच्याकडे जाऊन क्षमा मागणे पण फार गरजेचं आहे. भले सामने वाला आपसे कितना भी अच्छा व्यवहार करता हो, भले समोरच्या व्यक्ती तुमच्याशी किती चांगला व्यवहार आपके करत माँ बाप आपको वापस स्वीकार किया हो, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला पुन्हा स्वीकार केलेला असू लेकिन द्या. आपका कर्तव्य, मेरा कर्तव्य ये है कि हम गलती जब करते हैं तो सबसे पहले गलती वो पाप जो हमने किया रहता है वो परमेश्वर के विरुद्ध किया रहता है, इसलिए हमें परमेश्वर से माफ़ी मांगनी चाहिए. आणि तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे की जे काय आपण चुका करतो, मनुष्याच्या विरुद्ध पाप करतो, ते आपण देवाच्या विरुद्ध केलेलं असतं, म्हणून त्या पापांची आपल्याला देवाकडे क्षमा मागणं गरजेचं दूसरा, आहे. हमें जिनके विरुद्ध हमने पाप किया है उनसे भी माफ़ी मांगनी जरूरी होती है. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांच्या विरुद्ध आपण पाप केलेलं आहे आपल्याला त्यांच्याकडे पण माफी मागणं गरजेचं असतं. इंसान तब माफ़ी मांगता है जब उसे एहसास होता है कि मैंने गलती किया. आणि तब कोई लोग मुंह से भी ऐसे बोलेंगे हाँ सॉरी यार, क्योंकि बहुत से माँ बाप क्या बोलते हैं तू चुकला सॉरी बोल, लेकिन वो दिल से नहीं बोला रहता है. उसको क्या लगता है मेरी मम्मी ने बोला, मम्मी मुझे मारेगी इसीलिए मैं सॉरी बोल रहा हूँ, सॉरी सॉरी ऐसा करके बोल के मांगते हैं. लेकिन ये जो माफ़ी मांगनी है वो कैसी मांगनी है कि हाँ एक पश्चाताप कि मैंने गलती किया है, वो एक फीलिंग
वो एक भावना आनी चाहिए। आणि आपल्या चुकीची जाण आपण माफी मागताना आपल्याला आपल्या चुकीची जाणीव असली पाहिजे की हा मी चुकी केलेली आहे म्हणून, आणि आपण पश्चाताप करून माफी मागायची। काय काय मुलं आईवडिलांच्या विरुद्ध पाप करतात परंतु फक्त सॉरी बोलतात आणि सोडून देतात, ते हृदयापासून नसतं केलेलं। म्हणून देवाची काय इच्छा की आपण हृदयाने माफी मागावी आणि पण पश्चाताप असेल। हर मसीह जो यीशु के पीछे आता है, आज यीशु उन सब मसीहों से यही कहता है, हमें माफ़ी मांगनी ज़रूरी होती है। आणि जो ख्रिस्ती प्रभू येशूच्या मागे जो आज त्या प्रत्येक ख्रिस्तीला देव सांगतो की आपल्याला देवाकडे क्षमा मागणं सगळ्यात गरजेचं असतं। क्योंकि गलत काम अगर हम माफ़ी मांगते हैं, इसका मतलब हमने गलत काम किया है, ये एक्सेप्ट करना। आणि आपण क्षमा मागतो याचा अर्थ की आपण चुकी केलेली आहे, आपण चुकीची कामं केलेली आहे हे कबूल करणं। तो टूटे हुए रिश्ते चंगे हो जाते, अच्छे हो जाते। तो एक ऐसा जरिया है, एक परमेश्वर ने एक ऐसा मार्ग मनुष्य के बीच में रखा है, वो मार्ग पर जब हम चलते हैं माफ़ी मांग कर, तो वो एक मार्ग पर हम चलते चलते परमेश्वर के पास भी पहुँचते हैं, माफ़ी मांग मांग कर उस इंसान के पास भी पहुँचते। माफ़ी नहीं मांगेंगे तो मार्ग नहीं है। अभी अगर सोचो मैंने इससे माफ़ी नहीं मांगी तो इसमें और मुझ में एक दरार है, एक हमेशा दरार है। लेकिन जब मैं माफ़ी मांगती हूँ तो एक मार्ग बन जाता है उसके निकट जाने का, उसके करीब आने का, उसके पास बैठने का, उसके निकट बैठने का, उससे बात करने का एक मौका हो जाता है, तैयारी हो जाती है। तो क्षमा हा एक देवाने मार्ग ठेवला की ज्या मार्गावर चालून आपण देवाला पण प्राप्त करू आणि आपल्याशी ज्या मनुष्याशी आपलं नातं बिघडलं त्या मनुष्याला पण प्राप्त करू। जर आपण क्षमा नाही मागितली तर आपण त्या व्यक्तीमध्ये आपल्यामध्ये हमेशासाठी दरार राहते, त्यासोबत आपण बोलू शकत नाही, बसू शकत नाही, उठू शकत। तो पहला पॉइंट क्षमा इसलिए मांगना है ताकि हमारे रिश्ते सुधर जाए। आणि पहिला मुद्दा हा आहे की आपल्याला माफी यासाठी मागायची की आपले नाते त्या माणसासोबत चांगले व्हावे। क्योंकि परमेश्वर ने इस पृथ्वी पर सबसे पहले शादी बनाकर रिश्ता बनाया, कारण की देवाने या पृथ्वीवरती सगळ्यात पहिले विवाह करून एक नातं बनवलं। इसीलिए सबसे पहले आदम अकेला था, अच्छा था ना, लेकिन परमेश्वर ने क्या बोला, अच्छा नहीं, इसीलिए शादी लगाकर उसको क्या किया, रिश्ता दिया, वाइफ दिया, पत्नी दिया, फिर बच्चे दिए, फिर वो दोनों माँ बाप हो गए, ये बच्चे हो गए, एक रिश्ते बन गए। तो ये जो आज ये जो रिश्ते हैं ये परमेश्वर ने बनाए हैं, माँ बाप, बच्चे, पति पत्नी, ये सारे जो रिश्ते हैं ये परमेश्वर बनाए। और परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि हम हमारे रिश्तों में कोई दरार हो, हमारे रिश्ते खराब हो। आणि आदम एकच होता परंतु चांगलं होतं, परंतु देवाच्या नजरेमध्ये ते चांगलं नव्हतं, म्हणून देवाने त्याला पत्नी दिली, म्हणजे त्या दोघांचा विवाह केला, त्याचं एक नातं बनवलं। त्याच्यानंतर आदमच्या जीवनामध्ये मुलं आले तर आई ते दोघं आई वडील झाले, तर हे सगळे जे नाते आहेत ते देवाने बनवलेले आहेत। पण कोणाही मनुष्यासोबत आपले नाते खराब व्हावे अशी देवाची इच्छा नाही। रिश्ते बड़े संभालना जरूरी है। आणि नाते सांभाळणं खूप गरजेचं आहे। क्यों इतना परमेश्वर रिश्तों में दिलचस्पी लेता है? का देवाला एवढी आवड आहे नात्यांमध्ये? क्योंकि परमेश्वर का और मनुष्य का भी एक रिश्ता है। कारण की देवाचा आणि माणसाचा सुद्धा एक नातं जब आहे। रिश्ते टूटते हैं तो दर्द क्या होता है, ये परमेश्वर अनुभव से गया है। आणि ज्यावेळेस नाते तुटतात त्यावेळेस काय दुःख होतं, या सगळ्या अनुभवातून देव गेलेला आहे। जब आदम और हव्वा ने पाप किया उस समय परमेश्वर कितना दुखी हो गया, उसका दिल, क्योंकि उसका बेटा उससे दूर हो गया। उस पाप ने उसके आदम को, उसकी हव्वा को अलग कर दिया, दूर कर दिया, और इतना दूर किया कि मृत्यु उन पर हावी हो गई। आणि ज्यावेळेस आदम आणि हवाने पाप केला त्यावेळेस देवाचं हृदय तुटलं, त्याला इतकं दुःख झालं, कारण की त्याचा मुलगा त्याच्यापासून दूर, त्याची दोन्ही मुलं त्याच्यापासून दूर झाले आणि इतके दूर झाले की त्याच्यावरती मृत्यूची छाया केली है ना। तो ये बात हम देखते हैं, इसलिए परमेश्वर ये बात जानता है रिश्ता टूटने से क्या फीलिंग होती है। आणि म्हणून देवाला माहिती आहे की नातं तुटल्यानंतर किती दुःख होतं, या भावना त्याला माहिती आहे। यीशु मसीह भी इस दर्द से गया है। आणि प्रभू येशू पण या दुःखातून गेलेला आहे। यीशु मसीह ने जब देखा, जब कलवरी क्रूस पर उसने देखा कि सभी मुझे छोड़कर जा रहे हैं, आणि ज्यावेळेस प्रभू येशूने क्रूसावरती पाहिलं की सगळे त्याला सोडून चाललेले, सभी लोग, सर्व लोक बहुत दुखी हुआ, तो खूप दुःखी झाला, बहुत दुखी, खूप दुःखी झाला। लेकिन ऐसा करके उसने ऊपर देखा, आणि असं करून त्यांनी वर पाहिलं, तो जब उसने देखा कि परमेश्वर ने भी अपना मुंह मोड़ लिया है। क्यों? क्योंकि यीशु मसीह पापी बन चुका है। आणि ज्यावेळेस त्यांनी बघितलं की त्याच्या पित्याने पण म्हणजे देवाने पण त्याच्यापासून तोंड फिरवलेलं आहे। का देवाने तोंड फिरवलं? कारण की प्रभू येशू पापी बनला होता, साऱ्या जगाचा पाप त्याच्यावरती टाकण्यात आला। और वो कहता है, हे परमेश्वर, मुझे तूने क्यों छोड़ दिया? आणि तो म्हणला की हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? है ना? तो उसे एहसास है कि परमेश्वर मनुष्य को छोड़ना, एक रिश्ता, मनुष्य और परमेश्वर का एक रिश्ता वो टूट गया। वो क्या फीलिंग था जब अपनी माँ को कहा कि ये स्त्री, ये तेरा बेटा है, और बेटे को कहा ये तेरी स्त्री, एक रिश्ता टूटा, कितना दर्द यीशु मसीह को।
आणि कारण की देवाने मनुष्याला सोडून देणं म्हणजे त्या दोघांचं नातं सुटण्याचं दुःख काय असतं येशूला चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याने आपल्या आईला म्हणलं की हे स्त्री हा तुझा पुत्र आहे आणि हे पुत्र ही तुझी माता आहे. तर जे त्याचं शारीरिक नातं होतं, जे पृथ्वीचं जगाचं नातं होतं, ते पण त्याचं नातं तुटलं आणि ते पण नातं तुटण्याचं किती दुःख असतं हे प्रभू यीशूला माहिती. इसीलिए यीशु मसीह जी उठने के बाद उसने सबको इकट्ठा किया आणि हम म्हणून प्रभु से रिश्ते बनाए, फिर से पतरस को फिर से अपना शिष्य बनाया, क्योंकि उसने इनकार कर दिया था ना 3 बार। यीशु ने मुड़ के देखा, उसी के आंखों के सामने पतरस कहता है, शपथ खाता हूँ मैं इसको नहीं पहचानता। क्या गलत हुआ होगा ना यीशु को, है ना। जब आपके बच्चे, आपके लोग जिनसे आपने जिन्हें मदद किया, जब वो आपको नकार देते हैं, कैसा लगता है? वो कितना गलत होता है, बहुत भयंकर। तो लेकिन यीशु ने क्या किया? यीशु आने का कारण ये था कि जो इंसान का जो रिश्ता परमेश्वर के साथ था, वो जो इंसान परमेश्वर से दूर हो गए थे, रिश्ता टूट गया था, वो यीशु मसीह ने वापस जुड़ा दिया। आज यीशु मसीह के द्वारा हम फिर से परमेश्वर की क्या हो गए? बेटे। आणि म्हणूनच प्रियानं प्रभू यीशू जिवंत झाले तर सर्वात प्रथम त्यांनी हेच काम केलं की त्यांनी सगळे नाते बनवले, सगळ्या शिष्यांना एकत्रित केलं. जो पत्रस त्याला म्हणाला होता की मी तुला कधी सोडणार नाही, तोच पत्रस त्याच्या तोंडावर म्हणाला, शपथ का मला की मी याला ओळखत नाही. म्हणूनच प्रियानं प्रभू यीशूने काय केलं की आज आपलं आणि देवाचं नातं बनवण्यासाठी प्रभू यीशू आला आणि त्याने आज आपलं जे देवाचं नातं तुटलेलं होतं ते आपल्याला देवाची मुलं असं नाव दिलं. इसलिए प्रियो, रिश्ता बड़ा इम्पोर्टेंट है आणि म्हणूनच प्रियानं नाते खूप बड़े गरजेचे आहे. माफी मांगी जाती है आणि ज्यावेळेस क्षमा मागितली तो जाते रिश्ते बनते हैं। त्यावेळेस नाते बनतात. दूसरा पॉइंट, आणि दुसरा मुद्दा, जब हम माफी मांगते हैं आणि ज्यावेळेस आपण क्षमा मागतो तो प्रियो, हमारे अंदर अपराध, हम पापी है, मैंने गलत काम किया, ये जो भावना होती है वो कम हो जाती है। आणि त्यावेळेस आपल्यामध्ये जो गिल्ट असतो, जे अपराधाची भावना असते की चुकीची भावना असते की मी खूप चुकी केली, मी खूप पापी आहे, ही भावना कमी होऊन जाते. इसका एक बाइबल में आपको एक छोटा सा उदाहरण बता आणि दें। याचं छोटंसं उदाहरण मी बाळगून सांगतो तुम्हाला. दोनों ने पाप किया, आणि दोघांनी पाप केलं. यीशु के शिष्य, येशूच्या शिष्याने, यहूदा इस्करियोती यहूदा इस्करियोती और पतरस। आणि पतरसने. लेकिन हम पढ़ते हैं तो आपण वाचतो पतरस ने रो रो कर, बहुत रो रो कर, मैं पापी हूँ, मुझे माफ कर दो प्रभु जी, मैंने आपने से बुलाया 1 बार नहीं, 2 बार नहीं, 3 बार, मुझे माफ करो, माफ करो, माफ करो। रो रो कर, वैसा वहाँ लिखा है, बिलक बिलक कर रो रो कर वो माफी मांगी। आणि पतरसने एवढा गोष्टी रडून एकदम पश्चाताप करून देवाकडे परमेश्वराला लेकिन माफी मागितली. यहूदा इस्करियोती ने नहीं मांगी। पण तो यहूदा इस्करियोतीने माफी नाही तो मागितली. उसे बार बार ये भावना होती थी, श्री मैंने कितना बड़ा पाप किया, 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 श्री मैंने ऐसा नहीं करना चाहिए था, मेरे स्वामी को नहीं पकड़वाना चाहिए था, 30 चांदी के सिक्के में मैंने क्यों लालच किया, क्यों मैंने ऐसा किया। तो उसके कारण उसको क्या हुआ, वो भावना इतनी बढ़ गई कि आखिर वो सुसाइड किया, क्योंकि वो भावना ने उसे कहा तेरे क्या फायदा जीकर, मर जा, और वो मर गया। आणि यहूदा इस्करियोती माफी न मागितल्यामुळे त्याला वारंवार भावनेमध्ये त्याला छळ व्हायचा. तर तू किती मोठा पापी, तू तुझ्या प्रभूला पकडलं, 30 चांदीच्या सिक्क्याला येशूला विकलं, तू असं नव्हतं करायला पाहिजे होतं. आणि या सगळ्या भावना त्याच्यावरती हावी झाल्या आणि त्या भावना त्याला म्हणे की तुझी काही लायकी नाही जगायची, तू जगू नको, तू मरून जा. आणि ह्या भावनेमध्येच त्याने आत्महत्या केली. आपको समझ में आया, जब हम माफ़ी नहीं मांगते परमेश्वर से, या जिन्हें हमने हर्ट किया है उनसे माफ़ी नहीं मांगते, तो हमें भावना जो हमारे पाप भी होने की भावना हमें टॉर्चर करती है, नींद नहीं देती, हमें अस्वस्थ करती है, हमें अजीब सा महसूस, आनंद लेने नहीं देती जीवन का। आणि ज्यावेळेस आपण देवाकडे माफी मागत नाही, क्षमा मागत नाही आणि ज्या मनुष्याला आपण हर्ट केलं, ज्यांना दुखवलं, त्यांच्याकडे क्षमा मागत नाही, त्यावेळेस ती गिल्टी भावना आपल्याला जगून देत नाही, आपल्याला आतमध्ये छत असे त्रास देत असतो. कल एक औरत ने मुझे कहा कि संडे को एक औरत के साथ उसका थोड़ा सा बिनस गया है, आणि काल एक स्त्री मला म्हणले की रविवारच्या दिवशी तिच्या एका दुसऱ्या स्त्रीचं असं बिनसलं. तो वो बता रहे थे ऐसे ऐसा मैटर हुआ करके, आणि ते काय मॅटर झाले दीदीने सांगत होते. तो रो रही थी वो, आणि ते रडत होते. अभी मुझे रात को नींद नहीं आया, ते बोले मला रात्री झोप नाही आली, बार बार लग रहा था मैंने क्यों टोका, आणि मला वारंवार वाटत होतं मी काय मैंने ऐसा स्त्री क्यों किया, मी असं का केलं, मुझे ऐसा नहीं करना चाहिए मला असं नाही करायला मैं पाहिजे, गलती हूँ ना। मी चुकीची आहे ना. मैंने बोला अभी देखो आपको, मुझे मेरे साथ ऐसा क्यों हुआ, ते म्हणतात माझ्यासोबत असं का बोला झालं. आपको इसलिए हुआ क्योंकि आपका जो रिश्ता उस स्त्री के साथ बिखर गया, टूट गया, वो दर्द आपको हुआ, इसीलिए आप क्या करो, अभी वो संडे को आएगी तो आप उसे माफी मांगो। आणि आता तुम्हाला यासाठी झालं की त्या स्त्रीसोबत तुमचं जे नातं होतं ते तुटलं, म्हणून हे दुःख तुम्हाला व्हायला लागलं की अरे येईल तिच्याकडे माफी मागा, आपको अच्छा लगेगा। तुम्हाला चांगलं वाटेल.
बोलते मैंने गलती किया। तेव्हा ते मी चूक केली। मैंने बोला आपने गलती तो नहीं किया, लेकिन जो टोन था आपका बात का वो रॉन्ग था। मी म्हणले तुम्ही चुकीचं नाही केली, म्हणजे बोलण्याचा तुमचा टोन होता तो रॉंग होता, चुकीचा होता। और आपको बहुत सारी बातें उस बात मालूम नहीं थी, फिर आपने वहीं पर नहीं बोलना चाहिए था। तो आपको कुछ मालूम नहीं था ना उधर क्या हुआ, फिर आपको नहीं डालना चाहिए था। आणि खूप काय मॅटर आहे तुम्हाला माहिती होतं, खूप साऱ्या गोष्टी माहिती होत्या, तुम्ही तिथं बोलणं नाही बोललं पाहिजे होतं, तिथं गप्प बसायला पाहिजे होतं। इसीलिए आपको गिल्टी महसूस हो रहा है, दोष भावना जो आपकी आ रही वो गलत आपको आ रही है। म्हणून आता तुम्हाला दोषी भावना येते। तो आप संडे को तो आएंगे, दोनों भी वो भी आओगी वो भी आएगी, माफी मांग लो, देखो बहुत अच्छा लगेगा। आणि रविवारचं तुम्ही पण याला, तिसरी पण येते, क्षमा मागा बघा, खूप 100 वेळा पाया पडेल मी, ते पण मला हा करा 100 वेळा नका माफी पाया पडू, एकदाही फक्त बोला गळ्याला लागा, मुके घ्या, 5 मिनिटला बघा। और आप 100 बार उनके पैर में पड़ो, परंतु उनसे क्षमा मांगो, उनको गले को लगो, उनको चूमो, बस सब कुछ मिट जाएगा। तर ये बड़ा ही ज़रूरी होता है हमारे लाभ के लिए। आणि हे खूप गरजेचं आहे आपल्या लाभासाठी। तिसरा मुद्दा, हम जब क्षमा मांगते हैं, आपण ज्यावेळेस क्षमा मागतो तो हम जो जब हम क्षमा मांगते हैं या हमने किसी को भी दुखाया है, किसी के विरुद्ध पाप किया है, तो ये पश्चाताप करने का जरिया है कि मैंने पश्चाताप किया है, मैं पश्चातापी हूँ, ये दर्शाता है। ज्यावेळेस आपण क्षमा मागतो, आपण ज्याला दुखवलं, त्याच्या विरुद्ध पाप केलेले आहे, तर हा एक पश्चाताप करण्याचा एक मार्ग आहे की मी पश्चाताप करतो, प्रायश्चित्त करतो, हे दर्शवतो। तो इससे क्या होता है, ये प्रभु ने कहा है पश्चाताप करो क्योंकि स्वर्ग का राज। तो पश्चाताप का एक जरिया है माफी मांगना। आणि प्रभूचं वचन म्हणतो पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, म्हणून पश्चातापाचा एक मार्ग आहे क्षमा मागणं। और चौथा, आणि चौथं, हमारी वैयक्तिक उन्नति होने के लिए, बाढ़ होने के लिए, आणि आपली वैयक्तिक वाढ होण्यासाठी अगर हम माफी नहीं मांगते थे, जर आपण क्षमा नाही मागत, तो हमारी बढ़ती नहीं होती। तर आत्म्यामध्ये आपली वाढ होत नाही। हम आ रहे हैं, बहुत सालों से आ रहे हैं, लेकिन है वैसे के वैसे। आणि आपण खूप वर्षापासून येतो, इथं बसतो, आहे जसे तसे। तो इसीलिए प्रियो याद रखो, हमें माफी मांगना हमारा लाभ है, क्योंकि हमारी उन्नति होती है। आणि प्रियानं लक्षात ठेवा की क्षमा मागणं हे ह्याच्यामध्ये आपलाच फायदा आहे, कारण की आपली वाढ होते। क्योंकि प्रभु कहता है जो झुकेगा उसे ऊंचा करूंगा। कारण की प्रभूचं वचन म्हणतो जो स्वतःला नम्र करेल, जो झुकेल, देव त्याला उंच तो करेल। फिर किसे किसे माफी मांगना है, तर मग कशा पद्धतीने माफी मागायची, किसे किसे मांगना है? आणि कोणाकोणाकडे क्षमा मागायची, पहला परमेश्वर। आणि सगळ्यात पहिले देवाकडे। आप किसी के भी विरुद्ध पाप करो, तुम्ही कोणाच्याही विरुद्ध पाप करा, लेकिन आपने पाप परमेश्वर के विरुद्ध किया ही है। आणि ते पाप तुम्ही देवाच्याच विरुद्ध केलेले मैंने आहे। इससे झगड़ा किया, आणि मी जशी भांडले, लेकिन मुझे इससे माफी मांगने से पहले परमेश्वर से माफी मांगना है, क्योंकि मैंने परमेश्वर के विरुद्ध पाप किया। आणि मला हिच्याकडे क्षमा मागायचं, पहिले मला देवाकडे क्षमा मागायची, कारण मी देवाच्या विरुद्ध पाप केले। तो पहला हमें परमेश्वर से माफी मांगना है। आणि सर्वप्रथम आपल्या देवाकडे माफी मागायची। दूसरा माँ बाप, आणि दुसरं आई वडील। हम हमारे माँ बाप को बहुत दुखाते हैं, आणि आपण आपल्या आई वडिलांना खूप दुःख होतो, बहुत दर्द देते हैं, खूप त्रास देतो, उन्हें वो खुश नहीं रहते हमसे। आणि ते आपल्यापासून खुश नाही राहत। माँ बाप को खुश रखना है, आई वडिलांना आपल्याला आनंदी ठेवायचं आहे। कि देखो ना, मैं एक बाइबल में से एक अच्छा उदाहरण देती हूँ कि इसहाक एसाव से बड़ा खुश था। आणि मी बायबलमध्ये एक उदाहरण सांगते की ईसा जो एसावपासून खूप खुश होता। शौक है ना? इसहाक याकूब से नहीं, एसाव से खुश था। आणि ईसाक याकोबापासून नाही, पण तो एसावपासून खूप और आनंदित इसने होता। उसे पास बुलाया म्हणून त्याला जवळ बोलवलं और कहा, आणि म्हणाला जा जा शिकार कर, आणि शिकार कर, जंगल में से अच्छा मांस ला आणि जंगलातून चांगलं मांस घेऊन ये, और मार कर अच्छा करके मेरे लिए पका के लाना, आणि चांगलं माझ्यासाठी घेऊन मैं आणलं, खाऊं, मी खाईल, तुझे आशीष को। तुला आशीर्वाद देईन। बहुत प्यार करता था एसाव को, आणि ईसाक एसावला खूप प्रेम करायचा, खुश था वो। तो खूप खुश होता। उसकी बीवी चिड़चिड़ करती थी, त्याची बायको रागला करायची, से शादी किया, कितीशी विवाह केला, हमारी जाति से शादी नहीं किया, लेकिन पिता बड़ा खुश था। परंतु त्याचे वडील खूप खुश होते। लेकिन आपको तो मालूम है रिबेका किससे खुश थी? आणि रिबेका कोणापासून खुश होती? याकूब से। याकोबपासून। इसलिए उसने क्या कहा, म्हणून ती काय मिलने म्हणली, वाला श्राप मुझे मिले, आणि म्हणून ती म्हणे की तुझा श्राप मला लागू दे, और वैसे ही हुआ। आणि तसंच झालं। तो कहने का उद्देश्य कि इसहाक एसाव से क्यों इतना खुश था, क्योंकि एसाव अपने पिता को, इसहाक को बहुत अच्छा संभाला, मनचाहा देता था,
मन चाह वो जो बोलेगा वो करता था। आणि इसाक एसावपासून का एवढा आनंदित होता, एवढा प्रसन्न का होता, कारण की एसाव त्याला चांगला सांभाळायचा, त्याची सगळी मनाची मर्जी पूर्ण करायचा, जे इसाक सांगायचं ते सर्व गोष्टी एसाव त्याला आवडायचा. आपको क्या लगता है ऐसा एसाव ऐसा हम करते हैं, लेकिन एसाव ज़्यादा समय अपने पिता के साथ बिताता था। आणि आपण त्याला एसाव असंच म्हणतो, पण तो सगळ्यात जास्त वेळ आपल्या वडिलांसोबत घालवायचा. समय बिताता था, उसके लिए शिकार करने जाता था, प्यार से लाता था, कहता था पिताजी मैं तेरे लिए शिकार लाया, एक फ्रेंड के जैसे लोग बैठते थे। आणि तो एका मित्रासोबत आपल्या वडिलांबरोबर राहायचा, त्याच्यासाठी शिकार करायचा, लांबून शिकार करून आणायचा. इसीलिए उसे एसाव पर इतना बड़ा दिल था। आणि म्हणून इसाकला एसाव एवढा आवडायचा. तो बच्चों ने अपने माँ बाप को ऐसा खुश रखना चाहिए। तर मुलांनी आपल्या आई वडिलांना असं आनंदित ठेवलं पाहिजे. माँ बाप ने भी बच्चों को खुश रखना ना, कारण की आई वडिलांनी पण मुलांना आनंदित ठेवलं बचपन से। लहानपणापासून. तो फिर बच्चों का भी कर्तव्य है कि बड़े होने पर वो भी अपने माँ बाप को खुश रखे। तर मुलांचं पण कर्तव्य आहे की मोठे झाले तर त्यांनी पण आपल्या आई वडिलांना आनंदित ठेवावं. इसीलिए दूसरे माँ भी हमें मानना है माँ बाप से, क्योंकि हम उनके विरोध में जाते हैं, अपनी चॉइस रखते हैं, नहीं मेरी मुझे ऐसा है ऐसा, इसलिए हमें क्षमा माँ बाप से नहीं मांगना है। म्हणूनच मुलांनी आपले दुसरे म्हणजे आपल्या आई वडिलांकडे क्षमा मागायची, कारण की ते स्वतःची निवड करतात, मला असं मला तसे, म्हणून मुलांनी आपल्या आई वडिलांकडे क्षमा मागायची. तीसरा, जिन्हें हमने दुखाया है, तिसरं, ज्यांना ज्यांना आपण दुखवलंय, जिनको भी हम हर्ट करते हैं, हम अक्सर हमें लगना चाहिए कि बाबा मैंने सामने वाले को दुखाया है। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला तो चुकीचा एहसास झाला पाहिजे, वाटलं पाहिजे की बाबा मी समोरच्या व्यक्तीला दुखवलेलं आहे म्हणून. अभी अक्सर हम लोग क्या बोलते हैं, हमने क्या दुखाया, हमने तो कोई गलत काम नहीं किया, लेकिन हम बहुत बार हमारी बोली से लोगों को दुखा देते हैं। आणि आपल्याला नेहमी वाटतं की आम्ही काय केलं, आम्ही काहीच नाही केलं, आम्ही काही चुकीचं काम नाही केलं, परंतु आपल्या बोलण्याच्या जोरे खूप लोकांना आपण अरे क्या तेरे पास डब्बा है, छोटा सा फोन देख, हमारे पास आईफोन है। आणि काय आहे का तुमच्याकडे असा डब्बा फोन आहे, आमच्याकडे बघा आयफोन आहे. हाँ, तो अगर ऐसा जिसके पास छोटा डब्बा है ना, फोन करने के लिए है ना छोटा सा फोन, डब्बा का असला परंतु छोटासा फोन तर आहे ना. किसी का इंसल्ट शब्दों से करना वो भी तो गलत है। आणि कोणाच्या शब्दांनी इन्सल्ट करणं, कोणाला डाऊन करणं ते पण चुकीचं आहे. मजाक भले आप कर रहे हो तो भी वो गलत है। आणि भले तुम्ही मस्करी करत असाल तरी पण चुकीचं आहे. सामने वाला हर्ट तो हो गया ना, आणि समोरच्याला दुःख होतं त्याचं. दर्द हुआ ना। अगर मैं बोलूँगी क्या है जिन्हें तुमची ही बॅग कधी पण बघा तुम्ही ती ऐसी बैग घेऊन येतात, अरे वो उनके लिए कंफर्टेबल है और सच तो अच्छी बैग है, सारा पुराना सामान बैठता है, लेकिन बोलने वाले को क्या है, तो वो ये नहीं सोचेंगे कि सामने वाला हर्ट होगा बोलने से। आणि विनय काकांना जर मला हे काय तुम्ही अशी इज्जत आम्हाला हीच बॅग घेऊन येतं, काय आहे तुमची बॅग, आणि पण ती त्यांच्यासाठी कम्फर्टेबल, त्यांचं सगळं सामान त्याच्यामध्ये बसतं. भैया त्यावर ते तसंच हवा होईल. मैं तो ऐसे ही बोलती है, अरे मेरा छोटा सा डब्बा है, तेरा आईफोन है, तो फिर तुझे खटक रहा है मेरा डब्बा, चला आईफोन दे। आणि तिथे असंच बोलायचं की माझा डब्बा तुझ्या डोळ्यामध्ये खटकतो, तरी काम कर, हा डब्बा तू घेतो, आयफोन मला दे. दे तेरा मुझे लेके दे आईफोन, अभीच दे, तू बोलीच क्यों, अभीच दे मेरा आईफोन। तू बोललीस ना असं आता जाता मेरा बैग मुझे आणि खटक रहा है, ये बैग अच्छा नहीं लग रहा है, दे दे नया बैग दे। माझी बॅग खटकते तुम्हाला, तर तुम्ही मला नवीन बॅग आणून द्या. तो कहने का उद्देश्य कि कभी कभी इंसान कुछ बोल के चले जाते हैं, वो सोचते भी नहीं कि सामने वाले को हर्ट हुआ है, कुछ दुखी हुआ है। आणि कधी कधी लोक विचार पण करत नाही, बोलून सहन निघून जातात, पण हे हा विचार नाही करत की समोरच्या व्यक्तीचं हृदय तुटलं, त्याला हर्ट झालेलं तो आहे. ऐसी बहुत सारी बातें हैं। अशा खूप साऱ्या गोष्टी मैंने आहेत. एक छोटा सा मुंह का उदाहरण लिया, मी थोडंसं तोंडाचं उदाहरण घेतलं. कामों से जुड़ते हैं, कामाच्या द्वारे दुःख होतं या थोडंसं. अन्य किसी बात, या फाइनेंशियली पैसा लिया है पैसा नहीं लिया, पैसे के बारे में दर्द होते हैं, आणि आर्थिक रीतीने दुःख देतात, पैसे घेतात आणि तुम्हाला रिटर्न करत नाही, या फिर कुछ भी बोल देते हैं। काही होतं कोणाला. तो जिसको भी हम दुखाते हैं, जिसको हमने दुखाया उससे माफी मांगना ही है। आणि ज्यांना आपण दुःख होतो त्यांच्याकडे आपल्याला क्षमा मागायची है. क्यों मालूम? कहा मैं आपको उत्तर आगे बताती हूँ, पहले आप पढ़ देख लेंगे ये। और पांचवा चौथा, तो ना, हमें एक दूसरे से भी क्षमा मांगना आणि आपल्या एकमेकांकडे पण क्षमा मागायची, है, एक दूसरे से। एकमेकांकडे. हाँ, अक्सर अभी हम एक दूसरे का ही क्या माफी मांगायची, ठीक है। मला एक दूसरे समस्या इनके पास से क्षमा मांगने का इसको क्या हो रही होता है, छोड़ दो. बाइबल हमें बताता है हमें एक दूसरे से भी क्षमा मांगना है, आणि वचन आपल्याला सांगतं की आपल्याला एकमेकांकडे पण क्षमा मागायची, बहुत जरूरी है। आणि एक फार गरजेचं आहे. मालूम हुआ? और पांचवा, प्रभु के दासों से। आणि प्रभूचं दासन करेल. प्रभु के दासों पे बहुत से लोग इल्जाम लगाते हैं, कुछ भी बोलते हैं, कुछ भी मुंह में आया कुछ भी बोल देते हैं, आणि देवाच्या दासावरती खूप लोक दोष लावतात, त्याच्या तोंडात इथे सगळं काही बोलत जातात, है ना, पीठ पीछे बोलते हैं।
पाठ लावून बोलतात, आगे बोलते हैं, तर तोंडावर येऊन बोलतात. क्या उनको दिल नहीं है? आणि काय त्यांना हृदय नाही. हर्ट कहाँ होता है इंसान, हृदय में ही हर्ट होता है ना। आणि माणसाला कुठं दुःख होतं, हृदयाचं दुःख होतं. अभी पास्टर पत्थर तो नहीं है, आता पाच दगड तर नाही आहेत, वो भी तो एक इंसान ही है। ते बी एक मनुष्य आहे. तो इसीलिए बहुत सारे लोग कलीसिया में जो आते हैं कुछ भी बोलते हैं, अरे अच्छा हुआ तो फिर भी बोलेंगे परमेश्वर ने क्या, किसी ने ऐसा किया, शादी में ऐसा नहीं करना चाहिए था, शादी में ऐसा नहीं करना चाहिए था, खुश कभी नहीं रहेंगे। आणि किती ते त्यांच्या जीवनामध्ये चांगलं झालं तरी पण ते दोन बाबत म्हणतात, तिने असं नाही करावं, तसं नाही करावं होतं, कधी संतुष्ट नसतं, कधी आनंदित नसतं. ऐसा टीचिंग नहीं करना चाहिए था, नहीं बोलना चाहिए था, ये क्यों बोला, ये क्यों किया, ऐसा क्यों किया, ऐसा क्यों किया। आणि असं होतं प्रयत्न नाही करायला पाहिजे, हे नव्हतं व्हायला पाहिजे, ते नव्हतं व्हायला पाहिजे, ते का केलं, ते का केलं, असं होतं. तो क्या आज वटाना रखा होगा, आज वटाना नहीं रखना होता था, दीदी ने वटाना क्यों रखी है। आणि आज काय वटाने ठेवलेले जेवणासाठी, आज नाही वटाने तो ठेवलेलं. वटाना 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 वटाना, आणि जेव्हा बघा त्या वटानाच होतं ते एकच. तो मैंने उनको बोला बाबा आप लाके दो, तर मग मी त्यांना म्हणे, बाबा तुम्ही द्या मला आणून बना देवाला. देंगे, आप हर फ्राइडे को लाना, तुम्ही प्रत्येक शुक्रवारी घेऊन या मैं सैटरडे को रेडी करके संडे को दे देंगी। आणि मी शनिवारी तयार करून रविवारी देऊन टाकेल लोकांना. आप लेकर आओ। तुम्ही घेऊन या. अभी क्या बोलना, और ऐसे बोलना पड़ेगा। आणि आता असंच बोलावं लागेल ना. जैसे बोला अरे क्या लेते, रेशन का चावल लेते, रेशन का चावल लेते, रेशन का चावल लेते, चावल नहीं ले रहे, पत्थर तो नहीं ले रहे। आणि लोक म्हणतात काय रेशनचे तांदूळ देतात, रेशनचे तांदूळ देतात, तांदूळ देतात ना, कधी देत नाही. लोगों को तो वो भी रेशन का चावल भी नहीं मिल रहा है खाने को। आणि लोकांना तर आजकाल रेशनचे तांदूळ खूप भेटत आहे जेवायला. अभी तो रेशन का चावल भी बंद हो गया। आणि आता ते रेशनचे तांदूळ पण बंद झालेले. हाँ मिलता नहीं है, भेटत नाही. चावल कितना महंगा हो गया। तांदूळ किती महाग झाले. खाना लेंगे फिर बोलेंगे बांटने इन्होंने बांटा, इनकी के इन्होंने बांटा इसलिए हमने फेंका। आणि जेवण जास्त घेते नाही, फेकून देते आणि सेवकांना दोष जाते की यांनी खूप जास्त असं वाटत नाही फेकलं. दीदी का भी देखो बार बार बोलती है खाना मत फेंको, खाना मत फेंको। बघा दीदी सारखं सारखं म्हणतात जेवण फेकू नका, जेवण फेकू नका. तो पास्टर्स भी तो कभी कभी दुखी रहते हैं, उन्हें भी तो हर्ट हुआ रहता है, तो पास्टरों से भी माफ़ी मांगनी होती है अगर आपने उन्हें दुखाया है, हर्ट किया है। तुम्ही जर देवाच्या दासे जर दुखवलेले आहेत त्यांच्याकडे पण क्षमा मागायची, त्यांच्याकडे पण माफी मागायची जर तुम्ही दुखवलेले आहेत तर. आगे उसका प्रश्न क्यों, आणि त्याचा प्रश्न असा आहे की का असं करायचं, क्यों इनसे माफ़ी मांगना है। का यांच्याकडे क्षमा मागायची. परमेश्वर से इसलिए अगर आप परमेश्वर से माफ़ी नहीं मांगोगे तो परमेश्वर आपके पाप क्षमा करेगा नहीं। आणि देवाकडे माफी या क्षमा यासाठी मागायची, जर जोपर्यंत तुम्ही देवाकडे क्षमा मागणार नाही तोपर्यंत देव तुमचे पाप क्षमा करणार उसके नाही. पाप क्षमा नहीं हुए वो रखे जाएंगे और उनका उद्धार होगा नहीं, आणि ज्यांची पाप क्षमा नाही राहत त्यांची पाप तशीच राहतील आणि त्याचं तारण होणार नाही. और उद्धार न पाए हुए लोग कहाँ जाएंगे। आणि तारण न झाले लोक कुठे जातील. उद्धार न पाए हुए लोग कहाँ जाएंगे। त्यांचं तारण झालेले लोक कुठे जातील. आज लोक जातील. इसलिए हम उद्धार पाए हमको कैसे मालूम पड़ता है, क्योंकि हमारे पापों की क्षमा हुई। आणि आपलं तारण झाले आपल्याला कसं माहिती पडतं, त्याच्या सगळ्यात मोठी गोष्ट की देव आपल्या पापांची देवाने क्षमा केलेली. आपने जो बचपन में पाप किया था, तुम्ही जे लहानपणी पाप केले, जवानी में पाप किया था, तरुणपणी पाप केलेले, आपको गिल्टी महसूस होता है। आणि तुम्हाला काही आपलं काही वाटतं. तो माफी स्वीकार कर लो, क्योंकि हमें प्रभु ने माफ़ किया है, इसलिए हमें उसका वो जो बर्डन, उसका जो बोझ है वो हमारे ऊपर नहीं है। आणि देवाने आपली पाप क्षमा केल्यामुळे आपल्या पापांचं ओझं आपल्यावरती नाही आहे. मालूम हुआ, ये याद रखो। आणि हे लक्षात ठेवा, परमेश्वर हमारे पापों को क्षमा किया है, देवाने आपली पाप क्षमा केलेली आहे. हमें आज अंदर एहसास है हम स्वर्ग जाएंगे, हमें पापों की माफ़ी मिली है, इसलिए हमें मालूम है उद्धार हुआ है। आणि आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे म्हणून आपल्याला माहिती की आज आपण स्वर्गात जाणं आपलं तारण झालेलं आहे. मालूम हुआ, तो इसीलिए परमेश्वर से माफ़ी मांगना जरूरी है, बड़ी इम्पोर्टेंट बात है। इसलिए सबसे पहला स्थान परमेश्वर आया। दूसरा माँ बाप, माँ बाप सामने आए हुए हैं. माँ बाप से माफ़ी इसलिए मांगना है क्योंकि उनकी ब्लेसिंग चाहिए, उनको सुख दिया परमेश्वर। अगर आप परमेश्वर से माफ़ी नहीं मांगोगे तो तुम्हारे भी पाप क्षमा नहीं होंगे। आई वडिलांकडे क्षमा यासाठी मागायची की त्यांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे. जो आई वडील जे दुःख देतात ते देवाला दुःख देतात, त्यांच्याकडे यासाठी क्षमा मागायची की जेवढे ते खुश तेवढा देव खुश. उसके बच्चों के जीवन में भी उनके बच्चों से उनको भी वही दुख मिलेगा। आणि त्यांनी जर क्षमा नाही मागितली त्यांच्या मुलांकडून पण त्यांना ते दुःख भेटतं. इसीलिए माँ बाप से माफ़ी मांगना बड़ी ज़रूरी है। म्हणून आई वडिलांकडे क्षमा मागणं
और तीसरा, एक दूसरे के पास माफी क्यों मांगना? तिसरे एकमेकांकडे क्षमा का मागायची? इसलिए माफी मांगना एक दूसरे से क्योंकि हम चंगे हो जाते हैं। आणि आपल्याला एकमेकांकडे यासाठी क्षमा मागायची कारण की आपल्याला आरोग्य भेटतं. बाइबल में लिखा है, याकूब की पत्री में, आणि याकोबाच्या पत्रामध्ये लिहिलेलं जब हम एक आहे दूसरे से माफी मांगते हैं हम चंगे होते हैं। अगर आप माफी नहीं मांगोगे आप बीमार ही रहोगे। ज्यावेळेस आपण एकमेकांकडे क्षमा मागतो त्यावेळेस आपल्याला आरोग्य भेटतं. जर आपण क्षमा नाही मागितली तर आपण आजारी सांगा. चौथा, हम जिनको हमने दुखाया है, आणि ज्या ज्या लोकांना आपण दुखवलंय अगर हम उनसे माफी नहीं मांगते, त्यांच्याकडे आपण क्षमा नाही मागत अकाल आयुष्य जिंदगी में आता है, अकाल आता है। तर जीवनामध्ये दुष्काळ येतो. हाँ, तो जब तक हम उस व्यक्ति से माफी नहीं मांगते हमारी परिस्थितियाँ बदलेगी नहीं, लाइफ स्टाइल चेंज नहीं होगा। जो प्रभु में आशीषित हम होना चाहिए वो आशीषित नहीं होगा। तर ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीकडे क्षमा मागत नाही त्यावेळेस आपलं जीवन बदलणार नाही. देवामध्ये जो आशीर्वाद आपल्याला पाहिजे तो आशीर्वादी जीवन आपल्याला भेटणार नाही. जैसे हमने वो अय्या की जो बेटियों ने दफन नहीं किया था, याद आया सबको? दावीद के काल में अकाल पड़ा था, आणि आपल्याला सगळ्यांना दाविदाच्या काळामध्ये जो दुष्काळ पडलेला याद है? तो उसने पूछा कि क्या हुआ? त्यांनी विचारलं की काय झालं. परमेश्वर ने कहा गिबोनियों को मारने के कारण अकाल आया। तर देवाने सांगितलं की गिबोनी लोकांना शौलाने मारल्यामुळे हा दुष्काळ तुमच्या जीवनात गिबोनी लोग दुखी थे, आणि गिबोनी लोक दुःखी होते. किससे? इसराइलियों से, इस्रायली लोकांपासून, शाऊल के घराने से शौलाच्या घराण्यापासून दुखी थे वो। ते लोक दुःखी होते. भले उनसे थोड़ा दूर रहते थे, भले ते जाऊन थोडेसे लांब राहायचे, पहले उन्हीं में रहते थे। पहिले ते त्यांच्यातच राहायचे. शाऊल के कारण वो छोड़कर दूसरे देश में थोड़े से आजू बाजू के प्रांत में चले गए थे। आणि शौलाने त्यांचा छळ केल्यामुळे त्यांना मारल्यामुळे ते दुसऱ्या देशामध्ये शेजारच्या प्रांतामध्ये निघून गेले. ऑलरेडी परमेश्वर ने कहा था गिबोनियों को मारेंगे नहीं, आणि और ऑलरेडी करार किया था ना परमेश्वर के सामने यहोशू ने, याद आया? हाँ, तो फिर उन्होंने उनको मारना ही गलत था। आणि यहोशुआने आणि मंडळीच्या पुढाऱ्यांनी देवासोबत करार केला होता की आम्ही गिबोन्यांना नाही मारणार. तर जो करार देवाशी केला तो पालन करणं गरजेचं होतं, म्हणून त्यांना नाही मारलं पाहिजे होतं. फिर क्या हुआ? अकाल पड़ा, 2 साल 3 साल अकाल पड़ा। आणि 1-2 वर्ष नाही पण 3 वर्ष दुष्काळ पडला. फिर उसने पूछा दावीद के क्या क्यों हो? दावीद एक धर्मी व्यक्ति के काल में अकाल, परिस्थिति सुधर नहीं रही है। फिर परमेश्वर ने कहा गिबोनिया नाराज है, तो उसने गिबोनियों को मनाया। आणि दावीद एवढा नीतिमान व्यक्ती असताना पण त्याच्या काळामध्ये दुष्काळ कसा आला म्हणून त्याने देवाला विचारलं. तर देवाने सांगितलं की गिबोनी लोक तुमच्यावरती रागवलेले आहेत, तुमच्यापासून ते खुश नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं की गिबोनी लोकांना मनवलं, माफी मांगी, त्यांच्याकडे क्षमा मागितली. तुझे माफी मांगने की जरूरत नहीं, तो सिर्फ हमें जो चाहिए वो दे। ते म्हणाले की तुला क्षमा मागायची काही गरज नाही, तू फक्त आम्हाला जे पाहिजे ते सगळं दे. शाऊल के घराने को दे। म्हणून शौलाचं घराणं आम्हाला दे. तो कुछ कितने लोगों को मांगा? 7 लोग मांगे थे। तर शौलाच्या घरात त्यांनी 7 लोक मागितलेले. उसने अय्या के 2 बच्चे कुछ लोगों के पैसे मिला के 7 बच्चों को फांसी पे चढ़ा दिया, गिबोनियों ने उनको फांसी पे चढ़ाया। अब अय्या भी नाराज थी। आणि अय्याची 2 मुलं आणि अशी करून शौलाची मुलगी होती, तिचे पण मुलं त्यांनी असे 7 जणांना घेऊन त्यांनी फाशीवरती लटकवलेलं. परंतु आता या प्रकरणापासून अय्या पण नाराज आहे. गिबोनी खुश हो गए, गिबोनी खुश झाले, लेकिन फिर भी अकाल निकला नहीं था। तरी पण दुष्काळ गेला नव्हता अय्या नाराज थी कारण की अय्या रागवलेली होती. क्योंकि दावीद से बड़ी गलती हो गई थी कि शाम होने के बाद क्या करना चाहिए था? उन 7 को नीचे लाना चाहिए था, दफन करना था। 7 के 7 उसी पर लटके रहे, उसी पे कीड़े पड़ गए, नीचे गिर गए, उसी में खत्म हो गए। त्या 7 जणांना दाविदाने काय करायला पाहिजे होतं? फाशी द्यायच्यानंतर संध्याकाळी झाडावरून काढून त्यांना रीतिरिवाजाप्रमाणे दफन करायला पाहिजे होतं. परंतु तसं झालं नाही. ते झाडावरच त्यांचे शव, त्यांचं मृतदेह लटकून राहिल्यामुळे ते सगळं सडलं, खाली पडलं, किडे पडले आणि त्यामुळे अय्या नाराज होती. इसलिए अय्या को मनाने के लिए दावीद जब खुद आया, सारे हड्डियाँ जमा की, उन्हें आग के साथ दफन किया, तब बारिश हुई। आणि म्हणून अय्याला मनवायसाठी दावीद राजा स्वतः आला. त्याने सगळे ते हाडं गोळा केले, त्यांना सन्मानाने दफन केलं. तेव्हा देशामध्ये पाऊस पडला. जब आप किसी को दुखाया है और वो आप जब तक आपसे नाराज है तो ब्लेसिंग स्टॉप होती है। आणि म्हणून ज्या कोणाला तुम्ही दुखवलेला आहे तो व्यक्ती जेवढा तुमच्यापासून नाराज आहे तोपर्यंत तुमचे आशीर्वाद थांबतात. 5वां प्रभु के दास, आणि 5वां आहे प्रभूचे दास. अगर प्रभु के दास आपसे नाराज है, जर देवाचे दास तुमच्यापासून रागवलेले आहेत हाँ, तो वो आपसे एक डिस्टेंस रखते हैं ते तुमच्यापासून एक अंतर ठेवतात. और एक रिश्ता जो आपका होता है भेड़ और चरवाहा, वो रिश्ते में गड़बड़ी आती है। आणि तुमचं जे एक नातं आहे मेंढरू आणि मेंढपाळाचं, त्या नात्यामध्ये एक गडबड येते. तो प्रभु का दास हमेशा कहता है क्या करने का प्रभु ऐसा ऐसा है, अच्छा नहीं, मैं इतना बोलती हूँ सुनते नहीं। तो ये देखकर
देखकर प्रभु क्या हो जाता है, उस व्यक्ति पर भारी हाथ देता है। आणि ज्यावेळेस ते म्हणतात की देव काय करू, या व्यक्तीला मी एवढं समजवते, हा माझं बिलकुल ऐकत नाही, तर मग हे बघून देव काय करतो, त्या व्यक्तीला भारी मारणार. खुद का उदाहरण लो, आपने मेरे विरुद्ध कुछ ना कुछ तो बोला होगा, तुम्ही स्वतःच उदाहरण घ्या, तुम्ही माझ्या विरुद्ध काही ना काही बोलले असणार. आपको क्या फीलिंग हुआ होगा, परमेश्वर ने आपको कुछ ना कुछ तो तकलीफ दिया होगा। देवाने तुम्हाला काहीतरी त्रास दिला असेल. जब आपने माफी मांगा, प्रभु मुझे माफ कर दो, मैंने आपकी दीदी के पिताजी के विरुद्ध बोला, तब आप मुक्त हो। आणि ज्यावेळेस तुम्ही देवाकडे क्षमा मागली, देवा मला क्षमा कर, तुझ्या दासाच्या विरुद्ध बोलले, त्यावेळेस तुम्ही मुक्त झाले. क्यों? क्योंकि वो कुछ भी हुआ, भले मैं एक लेडी हूँ, कुछ भी हूँ, लेकिन फिलहाल तो प्रभु ने मुझे रखा हुआ एक प्रतिनिधित्व करने वाला मैं चरवाहा हूँ ना। आणि भले मी एक काही असू, मी एक स्त्री आहे, काही असू, परंतु देवाने आता सध्या मला एक प्रतिनिधित्व करायला एक मेंढपाळ म्हणून ठेवलेला आहे. तो मैं बाहर गई तो भी उसकी दासी हूँ, मी बाहेर गेले तरी पण त्याची इधर दासी तो आहे, भी उसकी दासी हूँ, आणि भवनमध्ये असेल तरी त्याची दासी आहे, मेरे पति के साथ हूँ तो भी प्रभु की दासी हूँ, आणि जर ती ब्रदरांबरोबर असेल तरी सुद्धा ती किसी प्रभूची के घर दासी में आहे. जाती हूँ तो भी प्रभु की दासी हूँ। कोणाच्या घरी गेले तरी पण प्रभूची दासी आहे. प्रभु मुझे वही नजर से देखता है कि ये मेरे भेड़ों का पास्टर है, रखवाला है, चरवाहा है। आणि देव त्यांना याच नजरेने बघतो की हे माझ्या प्रजेचं, माझ्या मेंढराचं मेंढपाळ आहे, त्यांचा राखणदार आहे. हाँ, इसीलिए वो मैं मुझे बचाता है, तो इसलिए मेरे विरुद्ध जो भी पोसेगा, कुछ भी बात करेगा, तो प्रभु तकलीफ देगा ही। आणि मग दिदीच्या विरुद्ध जे कोणी त्यांना पोषण, त्यांना बोलत, देव त्यांना शिक्षा देईलच. हाँ, तो इसीलिए हमें इनसे माफी मांगनी क्यों जरूरी होती है, क्योंकि हमारी ब्लेसिंग स्टॉप हो जाती है। आणि यांच्याकडे क्षमा मागणं का आपल्याला गरजेचं आहे, कारण की आपले आशीर्वाद थांबतात. हाँ, क्योंकि बाइबल में लिखा है, आप इब्रानियों की पुस्तक में पढ़ सकते हैं, आणि इब्रिकांच्या पत्रामध्ये तुम्ही वाचू शकता 13वें अध्याय में, 13व्या अध्यायामध्ये. हिब्रू इब्री लोकांस्तोत्र 13 अध्याय 13 उसका 17। आणि त्याचं होतं 17. आपल्या अधिकारांच्या आधीत राहा. हाँ, आपके जो अधिकारी हैं, परमेश्वर ने जो आपको अगुवे रखे हैं, उन अगुओं के अधीन रहो। हिब्रू 13 और उसका 17 व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे, हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करतात. हम हमेशा 24 आवर्स ये सोचते हैं कि आपका हिसाब देना है, आपके बारे में हमें प्रभु को बताना है। अगर आगे आपको कुछ हुआ तो प्रभु हमसे पूछेगा, ये क्यों नहीं आ रहा है, तूने इसके घर में क्यों नहीं भेजा, तूने ये क्यों नहीं किया। इसलिए हमें ये बात हमेशा मालूम रहती है। फिर ते त्यांना आनंदाने करता यावे. हाँ, हम इसे खुश से बोले। अभी प्रभु अगर पूछेगा कि क्या हो गया, आज ये आया नहीं, कितने दिनों से आ नहीं रहा है, अभी जैसे दीपक के बारे में पूछेगा तो दीपक वाड़वाड़े आ किलोमी का दीपक वो आ नहीं रहा है, तो मैं क्या प्रभु कितना प्रभु किया, वो आ ही नहीं रहा है, क्या करूँ, मैं बहुत दुखी हूँ, ना रही तो भी सुनने का, ये दुख से मैं बोलूँगी। लेकिन आनंद से अगर मैं बोलूँगी, प्रभु खुश होगा, उसे आशीषित करेगा। मैं अगर बोलूँगी, हाँ प्रभु ये लोग आ रहे हैं, अच्छे आ रहे हैं, हर संडे आ रहे हैं, मुझे बहुत अच्छा लग रहा है, लेकिन देखो ना प्रभु, ये लोग एक हफ्ता आते, एक हफ्ता नहीं आते, एक हफ्ता आते, एक हफ्ता नहीं आते, क्या बोलने का इनको। दूसरी जगह सब जगह चल के जाएंगे, इधर ही आने के लिए उनको ये सीढ़ी इतनी सी भारी पड़ती है। आणि दुसऱ्या ठिकाणी खूप लांब चालत जातात, पण तो इथे चर्चमध्ये यायला त्यांना एवढी वरची सीडी चढायला भारी पडते. फिर हम परमेश्वर से बात करते हैं कभी कभी कि आत्मा के बारे में प्रभु पूछता है, ऐसा मत आप सोचो, हमें भी प्रभु पूछता है, हमें कभी कभी अंदर से आवाज़ आता है, इस भीड़ के बारे में क्या है, ये भीड़, या फिर उस व्यक्ति की याद आएगी, तो फिर हम प्रभु को बोलेंगे, प्रभु हाँ हम सुना चाहिए थे ऐसा। फिर कभी कभी मैं किसी से मैं नाराज़ भी लेती हूँ, नहीं ये नाराज़ है, ये हर संडे नहीं आता है। आणि कोणाकोणाला दिदी रागवलेला असं म्हणून दिदी म्हणतात की नाही हा प्रत्येक रविवारी येत नाही म्हणून. तो वहाँ इसलिए लिखा है आगे, ते त्यांना आनंदाने करता यावे, कणत नव्हे, तसे झाल्यास तुमच्या हिताचे होणार. हाँ, हित नहीं होगा, आणि तुमचं हित होणार नाही, लाभ नहीं होगा, तुमचा फायदा नाही होणार. मालूम है। तो इसीलिए प्रियो वापस हमारे लूका के अध्ययन में जाएंगे। म्हणूनच आपण पुन्हा लोकांच्या आधारे तो इसलिए उड़ाऊ पुत्र का जो दृष्टांत प्रभु ने यहाँ बताया, तो माफ़ी मांगना बड़ी ही ज़रूरत होती है, और माफ़ी मांगने से हम कम नहीं होते, परंतु हम बनते हैं। आणि म्हणून जेव्हा उभ्या पुत्राच्या दृष्टांताद्वारे देव आपल्याला हे शिकवतो की क्षमा मागणं फार गरजेचं आहे, आणि क्षमा मागितल्याने आपण काही कमी नाही होतो, तो आपण आत्म्यामध्ये बनतो. तो इसलिए प्रियो आज उपवास प्रार्थना में प्रभु हमें सिखाता है कि एक दूसरे से माफ़ी मांगते रहो। जब
जब भी आपसे गलती होती है तो घमंड मत करो, क्योंकि माफ़ी न मांगना घमंड का साइन है। आणि म्हणून प्रियदेव आपल्याला उपवास प्रार्थनेद्वारे शिकवतोय की ज्या वेळेस तुमच्या मनात चुका होतात त्यावेळेस एकमेकांकडे माफी मागा. क्षमा न मागणं हे चिन्ह आहे घमंडीपणा असण्याचं. तो प्रभु को बिल्कुल पसंद नहीं आता। आणि अहंकारी लोक देवाला बिलकुल आवडत नाही. हमेशा याद रखो, नेहमी लक्षात ठेवा. आपको दिखाता है आप कैसे हो वो आईना है आणि तुम्हाला जे दाखवतो तुम्ही कसे आहात तो आरसा आहे. ना? तो इसीलिए आप कभी भी आईने से नफरत नहीं करते हो। आणि म्हणून कधी पण तुम्ही आरशावरून नफरत नाही करत. करते हैं क्या? करता का नफरत? आप कैसे हो ये आपको नहीं मालूम, आणि तुम्ही कसे आहात हे तुम्हाला नाही दिसत. दूसरा कैसा है ये आपको मालूम है, आणि दुसरा व्यक्ती कसा दिसतो हे तुम्हाला माहिती आहे. क्योंकि दिख रहा है। त्याला ते दिसतंय. लेकिन आप कैसे हो पण तुम्ही कसे दिसता ये आपको नहीं मालूम। ते तुम्हाला माहिती. तो इसीलिए आपके सामने आप क्या करते हो, आईने के सामने जाते हो। आणि म्हणून तुम्ही स्वतःला बघण्यासाठी कुठे जाता, आरशाच्या समोर जाता. तो इसीलिए प्रियो परमेश्वर और उसका वचन आईना है, आणि म्हणूनच प्रिय देव आणि त्याचं वचन हा आरसा आहे. माँ बाप आईना है, आणि आई वडील आरसा आहे. हाँ? एक दूसरे आईना है। अरे ये हंसना है एक तो बड़ा देखिए बार बार माइक को हाथ लगाएंगे, ऐसी देर कोई डिस्टर्ब नहीं करना, नहीं करना। तो ये आईना है, आणि आपण एकमेकांना जे पाहतो तो आरसा आहे. हाँ? एक दूसरे को जो या पास्टर आईना है, आपको जब बताते हैं पास्टर वो आईना है आपका। आणि देवाचे दास आणि दासी जे ज्यावेळेस तुम्हाला सांगतात चेतावणी देतात ते तुमचा आरसा आहे. हाँ, वो आईना है, ते एक आरसा आहे. आपको चेतावनी देते हैं, आपको बचाना चाहते हैं, आपको चेंज करना चाहते हैं। ते तुम्हाला सावधान करू इच्छितात, तुम्हाला वाचू इच्छितात, तुम्हाला बदलू इच्छितात. अगर संसार का आईना जो जगाचा आरसा कांच का है, जो काचेचा आहे उसको देखकर आप चेंज हो जाते हो, त्याला बघून तुम्ही स्वतःला सुधारता फर्क कर लेते हो। आणि स्वतःमध्ये भांतर जब करता. आप आईने में देखते हो और इधर मेकुल लटक रहा है तो आप क्या करते हो, तुरंत उंगली से निकाल देते हो। आणि जसं तुम्ही आरशामध्ये बघता की नाकामध्ये मेकूळ आहे तर तुम्ही लगेच पटकन बोटाने काढून टाकता. काफी लोगों ने देखा, छी 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 छी, आणि एवढ्या लोकांनी मेकूळ बघितलं ते कसं वाटतं. देखा ने देखा, मेरे को मुझे भूली भी नहीं। आणि हिने बघितलं ती मला बोलली पण नाही. पर हम क्या करते हैं, एक ऐसा आईना जो कांच का है, हम उसे देखकर हम क्या करते हैं, अपने बिगड़े हुए स्वरूप को सुंदर बनाते हैं। आणि जो काचेचा आरसा आहे जो जगाचा आरसा आहे त्याला बघून आपण काय करतो, आपल्या बिघडलेल्या स्वरूपाला आपण सुंदर चांगलं बनवतो. तो फिर परमेश्वर, माँ बाप, हमारे दूसरे भाई बहन और प्रभु का दास जब वो हम हमारी गलतियाँ बताते हैं तो फिर हम अपने जीवन में क्यों सुधार नहीं लाते। हम भी अपने जीवन में सुधार लाना चाहिए, हमें करेक्शन हो जाना चाहिए, हम अपने आप को ठीक ठाक करना चाहिए। आणि ज्यावेळेस देव किंवा आपले आई वडील किंवा आपले जे एकमेकांचे मंडळीचे भाऊ बहीण त्याच्यानंतर प्रभूचे दास दासी ज्यावेळेस आपल्याला सांगतात, आपल्याला चेतावणी देतात, तर मग ते बघून आपण स्वतःमध्ये सुधार का नाही आणला, तर आपण सुधार आणला पाहिजे, आपण बदललं पाहिजे. मुझे बताइए, आईना आपका शत्रु है? आणि मला सांगा की आरसा तुमचा शत्रू आहे जलता का? है आपका? तो तुमच्या रिझॉर्टो. आप कभी आईने में देखे बोले तू ऐसा चाहिए, तू मला हमेशा काला दाखवतो, तू क्या करेगा, आप काले हो तो काले ही दिखेगा। और हम लोग आईने को देख के थोड़ी बोलते हैं ये क्या ऐसा करते हैं, मुझे काला दिखता है, अभी आपका कलर ही काला है तो वैसे ही दिखा काय है. रे आरसा, तुझी जड मोकळा आहे, मला जाडी दाखवतोस? तो क्या आईना तू इतना जलता है मेरे ऊपर कि मुझे हर बार जाड़ी दिखाता है. ऐसा हम बोलते हैं, आणि असं आपण बोलतो का? विरोध करते हैं। आपण विरोध तो करतो. वैसे ही परमेश्वर, माँ बाप, हमारे पास्टर जो हमें समझाते हैं, हमें दिखाते हैं तुम्हारी गलतियाँ कहाँ पर है, तो हमें उसे एक्सेप्ट करनी चाहिए। आणि तसंच प्रियानं देव आपले आई वडील आणि आपले दास दासी प्रभूचे दास दासी पास्टर आपल्या ज्यावेळेस सांगतात, आपल्या चुका दाखवतात, तर आपल्याला त्या चुका स्वीकार करायचे ये बहुत ज़रूरी है। आणि हे खूप गरजेचं आहे. तो इसलिए प्रियो याद रखो, आज हमारा परमेश्वर में ये सिखाता है। आणि म्हणूनच प्रियानं लक्षात ठेवा, आपला देव आज आपल्याला हे शिकवतो. मैंने कल वचन तैयार किया था रैप्चर के विषय पर, हमारा वही चालू है ना। आणि आपला रॅप्चरचा विषय आहे, मी काल वचन तयार केलेलं. फिर अचानक मुझे सुबह प्रभु बोला कि नहीं, क्षमा मांगना भी बहुत ज़रूरी है। आणि अचानक सगळे प्रभू मला म्हणाले की नाही नाही क्षमा मागणं फार गरजेचं आहे. प्रभु को बोला, प्रभु आता हर शुक्रवारी आम्ही बघतोय जल्दी उठाए जाने के समय, चल मध्ये कुठे हे वचन निघून राहिलं। और हम देखते हैं हर शुक्रवार को कि प्रभु जल्दी उठा जाने का समय है, तो इस बीच में हम लोग ये वचन कहाँ से लें. हे पुढच्या शुक्रवारी हे पहिली संपवते दोन कशी केली। और मैं पहले ये समाप्त करती हूँ, बाद में आगे सिखाती हूँ. काय माहिती माझ्या बायबल म्हणतात जे लिहिलेलं रॅप्चरचं तेच गायब झालं, दुसरं लिहिलं। और बाइबल में जो लिखा हुआ था बुक के ऊपर रैप्चर का, वो एक पान मुझे मिल नहीं रहा है। उसका पेज को मिल नहीं रहा है. हाँ,
पुसट झाले ते. और वो धुंधला हो चुका है शोध और बहुत ढूंढा कुठं लिहिलंय. कहाँ लिखा है. शेवटी प्रभू बोलले मी तुला बोललो तेच घे. और आखिर में प्रभु ने कहा कि जो मैंने वचन था वही तू ले ले. म्हणून या स्तुती आराधना झाल्यानंतर हे वचन तयार केलं. और स्तुति आराधना होने के बाद ये वचन तैयार किया है. तुमच्या ब्रदरांच्या प्रार्थनेत एवढ्या वेळात और जब जहाँ तक ब्रदर प्रार्थना कर रहे थे इतने से समय में वचन तैयार किया है. सांगायचा उद्देश मला आणि तुम्हाला क्षमा मानणं गरजेचं आहे. समोरचा देव न देव ती त्यांची इच्छा. देव तर क्षमावे, देव क्षमा करतो. और प्रियो कहने का उद्देश्य यह है कि हमें देवाची स्मरणशक्ती स्ट्रॉंग आहे. और एक बात याद रखो परमेश्वर की स्मरण शक्ति बहुत स्ट्रांग है. म्हणून आपण असं हे नाही करू शकत की आपला देव आपले पाप विसरलेला आहे. और हम लोग ये उम्मीद नहीं कर सकते कि हमारा प्रभु हमारे सारे पापों को भूल गया है. नाही, तो विसरत नाही, वो भूला नहीं है. फक्त स्मरण करत आहे. सिर्फ ये बात है कि वो स्मरण नहीं करता है. तो आठवण असते त्याला. उसको याद रहता है. तर आपल्या देवाची बुद्धी कमजोर नाही. क्योंकि हमारे परमेश्वर की बुद्धि कमजोर नहीं है. विसरणं आणि स्मरण याच्यात फरक आहे. और भूल जाना और स्मरण रखना इसमें फर्क है. भूल जाना मतलब काय त्याचं नाव और क्या उस व्यक्ति का नाम है याद नहीं आ रहा है ना. आता मी ते स्मरण करते. आता स्मरण कशी करते. अभी मैं याद करती हूँ. गेल्या 2-3 वर्षापूर्वी मी म्हटलेलं सेवेसाठी ये, पण तू सेवेला नकार दिला होता. और 2-3 साल पहले मुझे कहा था कि तू सेवा के लिए आ, लेकिन तूने नकार दिया. याद कर. त्यावेळेला मी बोलली होती, प्रभू ही लई घमंडी आहे ना, डिग्री झाली म्हणून. डिग्री झालेली मी सेवे कशी करू, हिलाच पुढं वापर. मला ते आठवण स्मरण आले. और उस समय मैंने बोला था कि प्रभु ये बहुत घमंडी है, डिग्री की उसके बहुत घमंड है, इसको ही आगे लेके तो इस्तेमाल कर. ते बोलून तर मी चुकली. और मैं बोल के तो मैं भूल गई. पण ज्या वेळेला ती सेवेला उतरली तेव्हा मला स्मरण झालं. स्मरण झालं मतलब मैंने याद आया. और जब ये सेवा के लिए आई, सेवा के लिए उतर गई, तब मुझे स्मरण हुआ. मतलब इसका मतलब मुझे याद आया. तो वैसे ही परमेश्वर हमारे पाप को भूला नहीं है, उसको याद रहता है, लेकिन वो स्मरण नहीं करता, मतलब दोहराता नहीं है. और इसी याद करके ऐसा नहीं होता तुमने किया ऐसा. और इसी रीति से प्रिय परमेश्वर हमारे पापों को भूला नहीं है, लेकिन वो स्मरण नहीं करता, याद नहीं करता. और बार बार आपको रोकता नहीं, तूने ये किया, तूने ये किया, तू ऐसा है, तो ऐसा ये बोलता नहीं. बस तो वैसे ही हम इंसान भी वैसे ही है. तो हम आपण मनुष्य पण तसेच आहोत. हम भी क्या करते हैं, भूलते नहीं एक दूसरे की गलतियाँ. आणि आपण एकमेकांच्या चुका विसरत नाही. लेकिन प्रभु हमें कहता है जैसे मैं स्मरण नहीं करता तुम भी स्मरण मत करो, मतलब उनके पापों को याद मत करो. तर प्रभू तो वचन म्हणतो की जसं मी आठवण करत नाही त्यांच्या पापांना, तशी तुम्ही त्यांची पापं आठवण करू नका, साथे साथे काढू नका. जब हम निकालते ताजे तवाने हो जाते. आणि जेव्हा जेव्हा आपण काढतो ते सगळे जुने पाप ताजे होऊन जातात. तो याद है अंदर ही रखो याद. आणि असं तुमच्या आहे का आतमध्ये सेवा, बस उसे स्मरण मत करो. त्यांना स्मरण नका करू. मालूम है, तो जो बातें अंदर है दबी दबी दे दो. आणि आतमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या दबलेल्या त्या तशाच राहू द्या. तो इसलिए प्रियो परमेश्वर आज हमें ये सिखाता है, हम कितने भी बड़े स्थान पर हो, कितने छोटे हो, कोई भी हो, हमें पापों की माफी मांगनी है. आणि म्हणूनच प्रियानो देव आपल्याला आज ते शिकवतो की आपण किती मोठ्या स्थानावर असो, किती मोठ्या वयाने असो, कसे असो, आपल्याला पापांची क्षमा मागायची. अगर हमने किसी छोटे को भी, सोचो जोसेफ जैसे एक छोटा सा लड़के को भी अगर हमने खाया है तो भी हम उससे जाकर बोलने, जोसेफ सॉरी है, मुझे मेरा काम थोड़ा सा ऐसा था, मुझे नहीं मानता, तुमने नहीं किया, मुझे लगा तुमने ही किया, इसलिए मैंने तेरे को थोड़ा सा पापड़ खा दिया, और ऐसा तरह ज़्यादा हो गया, फिर भी सॉरी. आणि जोसेफ सारख्या लहान मुलं जरी आपण दुखवलेले आहे तरी त्याच्याकडे आपल्याला क्षमा मागायची की मला माहिती नव्हतं ही चूक तू नाही केलेली म्हणून, तरी पण मी तुला चापट मारली, मला क्षमा कर म्हणून. है ना. तो हम क्या बताते क्या छोटे बच्चे से क्या माफी मांगना. आणि आपण का देवीपेक्षा लहान मुलाकडे काय क्षमा मागायची. है ना, वो भी तो उसमें भी तो दिल है. त्याच्यामध्ये पण ते हृदय आहे. कि दादी ने ऐसा क्यों किया, आणि माझ्या आजीने मला असं का केलं, तो दर्द होता है ना. आणि ते दुःख होतं. अभी वो पीटर इतना टाइम से लेके बैठा है कि दादी सबको गिफ्ट देती है, मेरे बर्थडे पे गिफ्ट नहीं देती. आणि आता पीटर खूप दिवसांपासून घेऊन बसलेला आहे की पास्टर दादी सगळ्यांना गिफ्ट देते बर्थडे, तर माझ्या बर्थडे मला काही गिफ्ट देत नाही. दादू भी नहीं दिया, आणि आजोबांनी पण नाही दिलं, दादी ने भी नहीं दिया, आणि आजीने पण नाही दिलं. तो हमको नहीं दिया, बाकी सब बच्चों को देते हैं. आणि आम्हाला काहीच गिफ्ट देत नाही, बाकी सगळ्या मुलांना देतात. तो मैंने सोचा अभी अभी वापस इसका बर्थडे आएगा तो हम गिफ्ट देंगे. सच मुझे उस दिन शायद अचानक वो लोग ने बोल दिया, रह गए.
आणि आता अभी मैंने सोचा है कि अभी इसका बर्थडे आएगा तो गिफ्ट दे देंगे, ते लोगों ने तेरे अचानक बोले म्हणून आम्ही ते तो जब जब बर्थडे चर्च में मनाते हैं ना तो वो वहाँ से ऐसा करके देखता है गिफ्ट देते समय। अच्छा दादी देखा उसको दिया गिफ्ट, मेरे को नहीं दिया। आणि ज्या ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या मुलांचा बर्थडे बनवतो त्यावेळेस तो लांबूनच बघतो आणि विचार करतो की बघितलं आजीने या सगळ्यांना गिफ्ट दिलं पण तुम्हाला नाही दिलं। मोस्टली गिफ्ट तो आपके ब्रदर के हाथ से ही देते हैं ना बच्चे को, इस बार जाके गिफ्ट देते हैं। संडे के दिन नहीं क्या मनाते हैं, किसी न किसी का मनाते हैं ना, रविवारी जो वाढदिवस म्हणतो ते ब्रदरच्या हातातूनच गिफ्ट दिलं जातं। तो वो देख के फिर वो फीलिंग आती है, अरे ऐसा अक्सर याद रहता है। हम सोचते हैं छोटे बच्चे, देखो एक छोटा सा उदाहरण आपके सामने रखा है पीटर का। आणि एक छोटंसं उदाहरण तुमच्या समोर ठेवलं आहे पीटर। अब जब उसको ये गिफ्ट मिलेगा ना आणि आता जेव्हा त्याला ते गिफ्ट भेटत और उसके साथ बोलेगा सॉरी यार मेरे बर्थडे को दिया नहीं था, आणि ते गिफ्ट बोलून की सॉरी आपला गेल्या वेळेस गिफ्ट नव्हतं तो दिलं। अगले बार जब भी किसी को गिफ्ट मिलेगा तो वो ऐसा करेगा क्या, दादी ने नहीं दिया, दादू ने नहीं दिया, ऐसा बोलेगा। आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस त्याला कोणाला गिफ्ट देते तो असं म्हणे की मला मला नाही गिफ्ट दिलं, ह्याला गिफ्ट तो दिलं। हम कभी कभी ऐसा सोचते हैं छोटे से क्या माफी मांगेगा, छोटे को क्या दर्द है, छोटे को भी समझना है, वो भी तो इंसान है। आणि आपण असं विचार करतो की लहानांकडे काय क्षमा मागायची, पण त्यांना पण समजतं ते बी ना मनुष्य आहे। तो आज हमारा प्रभु हमसे सिखाता है माफी मांगे। आणि म्हणून प्रभू आज आपल्याला शिकवतो की आपल्याला क्षमा मागायची। प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल। आओ हम प्रार्थना करें। हे आपण प्रार्थना करू। हम सब खड़े हो जाएंगे आपण सर्वजण उभे राहू। और हम प्रभु से माफी मांगेंगे। आपण देवाकडे क्षमा मागू। प्रभु को कहेंगे प्रभु मुझे क्षमा कर, मैंने आपको बहुत दुखाया है, आणि देवाला म्हणून देवा मला क्षमा कर, मी तुला खूप दुखवलेलं आहे। मेरे बोलने से चलने से मेरे बहुत सारे भाव से मैंने आपको दुखाया है, माझ्या बोलण्याच्या द्वारे चालण्याच्या द्वारे खूप साऱ्या गोष्टी तुम्ही तुम्हाला दुखवलेल्या आहे, मुझे माफ करो। मला क्षमा करा। ऐसा करके प्रभु से माफी मांगे। आणि असं करून प्रभूकडे क्षमा मागू। के लिए भी प्रभु से माफी मांगे। अगर आपको याद है कि वो आपसे नाराज है, दुखी है, तो आप उनके पास भी जाके माफी बाद में मांग सकते हैं, कल या परसों कभी भी। हम माफी मांगेंगे, हमने प्रभु के दास के अगेंस्ट कुछ बात की होगी तो उसके लिए भी प्रभु से माफी मांगेंगे। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु, हम पापी हैं प्रभु, हमने आपको बहुत दुखाया है, हमारे उठते बैठते सोचते समय बहुत सारी गलतियाँ हुई है। हम जानते हैं हम तेरे पुत्र हैं, हम तेरे पुत्र और पुत्रिया हैं प्रभु। प्रभु ये रिश्ता हमें मालूम है, लेकिन ये रिश्ते कभी कभी हम बराबर से निभा नहीं पाते और बहुत बार कमज़ोर और निर्बल होने के कारण और हमारे पूर्वजों के आए हुए स्वभाव के कारण प्रभु हम एक दूसरे के विरुद्ध खास करके तेरे विरुद्ध पाप करते हैं। क्षमा कर, माफ करना प्रभु। जैसे हम तुझसे माफ़ी मांगते हैं वैसे इंसानों से भी माफ़ी मांगने के लिए हमें कोई लज्जा या रुकावट का कारण नहीं है। ये मेरी विनती है, मेरी प्रार्थना है, सब कुछ आपके हाथों में है, दया रखना प्रभु। ये मेरी विनती है, सब कुछ प्रभु इनको तेरे हाथ, सब कुछ प्रभु तू जानता है। इन सबको यीशु के लहू से कवर कर दो, दया रखना। दूध पीते बच्चों से लेकर बड़े बच्चों की रक्षा करना, हानिकारक जीव जंतुओं से छोड़ डालो, डाकू मुंडे बलात्कारी लोगों से बचाए रखना, दया रखना। अब्बा मेरे प्यारे पिता प्रभु, सुनी लेना, रक्षा करना प्रभु। जवानों को तेरे हाथों में देती हूँ प्रभु, उम्र वाले लोगों को तेरे हाथों में देती हूँ, अनुग्रह करना, कृपा करना, यीशु के नाम से आमीन।